नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। EPS पेन्शनधारकांना सरकार देणार सरप्राईज, किमान रक्कम इतक्या रुपयांनी वाढणार अशी मोठी अपडेट पुढे आलेली आहे। जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठीच महिन्याच्या वेतनासह आणखी एक महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे निवृत्ती वेतन अर्थात पेन्शन। सरकारी असो वा खाजगी संस्थेसाठी काम करणारे कर्मचारी या सर्वांनाच कायद्यानं निवृत्ती वेतनाची तरतूद करून दिली जाते। याच लाखो पेन्शनधारकांसाठी आता एक मोठी बातमी समोर आली असून त्याची एक महत्त्वाची मागणी मान्य केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। NPS 95 राष्ट्रीय आंदोलन समिती म्हणजे NSC मागील काही दिवसांपासून सातत्यानं पेन्शनवाढीची मागणी करत असून सरकारही या मागणीचा सकारात्मक विचार करत असून तसा विश्वास त्यांनी दिल्याचं समितीकडून सांगण्यात आलं आहे। या मागणीनुसार EPS 95 योजनेअंतर्गत जवळपास 78 लाख पेन्शनधारकांना किमान मासिक पेन्शन स्वरूपात वाढ करून ही रक्कम 7,500 रुपये करण्यात यावी अशी समितीची भूमिका आहे। काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या एका बैठकीमध्ये पेन्शनधारकांच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार केंद्रीय रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासोबत प्रतिनिधींची भेट झाली असून या भेटीमध्ये सदर मागणी पूर्ण करण्याचा विश्वास मंत्री महोदयांनी दिला आहे। समितीच्या माहितीनुसार जवळपास 36 लाख पेन्शनधारकांना प्रतिमाह 1,000 रुपयांहूनही कमी रक्कम मिळत असून या रकमेमुळे वयोवृद्ध दाम्पत्यांना आर्थिक गरजा भागवण्यास अनेक आव्हाने येतात, ज्यामुळे पेन्शनची रक्कम वाढवून 7,500 रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे। यामध्ये महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांच्या जोडीदाराला मोफत आरोग्य सुविधांचाही तरतूद करून देण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।